नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकरी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांनी माणिकराव कोकाटे यांनी बैठक घेतली आहे। यानुसार पीक विमा वाटप संदर्भातील तातडीने सूचना दिल्या गेल्या आहे। या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित होते। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला असल्यामुळे हा पीक विमा लांबणीवर पडलेला आहे, असे देखील या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे। मात्र आता सर्व प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे सर्व कंपन्यांकडून 25% जो काही पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करणार आहे असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की आता लवकरच पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक 25% अग्रिम म्हणजेच पीक विमा लागू करण्यात आलेला आहे, हे जिल्हे तसेच पात्र शेतकऱ्यांची संख्या किती असणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच पुढे देखील व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहणार। जिल्हे पीक विमा घेण्यासाठी पात्र झालेले आहेत तर या ठिकाणी आपले सांगली जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नाशिक, जळगाव, त्यानंतर आहे अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, नागपूर, लातूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खूप मोठी घोषणा या ठिकाणी केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 25% अग्रिम पीक विमा हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स दररोज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।